नमस्कार, आई ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत। गणपती बाप्पा मंगलमूर्ती मामा की आपण कुठे चाललो बा? बसून चाललो। आज बऱ्याच दिवसानंतर चॅनलवरती हा व्हिडिओ मी पोस्ट करत आहे, कारण गेले 8 ते 9 दिवस आम्ही गावी गेलो होतो। 15 जानेवारी 2019ला मी अर्णवचा पहिला बर्थडे गावी साजरा केला होता आणि त्यानंतर 2-3 दिवसांनी आम्ही चेन्नईला रिटर्न आलो होतो। पण त्यानंतर कोविड-19मुळे आम्ही अर्णवला घेऊन कुठेच बाहेर पडलो नव्हतो। आजच्या ह्या व्लॉगमध्ये आमचा संपूर्ण प्रवास कसा झाला आणि त्याचबरोबर अर्णवने गावाकडे सर्वांसोबत जी काही मजा मस्ती केली होती त्याचे काही क्षण मी रेकॉर्ड केले होते, तर तेच ह्या व्लॉगमध्ये आहेत। आमचं गाव हे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील कांदे हे गाव आहे। तर मी चेन्नईतून प्रवासाची सुरुवात पहाटे 4 ते 4:30च्या दरम्यान केली होती। चेन्नईमधून निघताना थोडासा पाऊस सुरू होता, त्यामुळे वातावरणात गारवा असल्यामुळे वातावरण खूप थंडगार आणि फ्रेश वाटत होतं। सुरुवातीचे 2 ते 3 तास अर्णवने एक छान झोप काढली। त्याची झोप पूर्ण झाल्यानंतर तो व्यवस्थित फ्रेश झाला होता आणि त्यानंतर 1-2 टॉयज सोबत घेतले होते, कार सोबत घेतल्या होत्या छोट्या छोट्या अर्णवच्या, तर तो मस्तपैकी खेळत होता। पहाटे घरातून बाहेर पडतानाच मी नाश्ता सोबत घेतला होता आणि त्यामुळे आम्ही 7:30 ते 8च्या दरम्यान गाडी रोडच्या साईडला घेऊन गाडीमध्येच नाश्ता केला होता। घरातून लवकर निघाल्यामुळे आम्हाला ट्रॅफिक कुठे जास्त काही लागलं नाही, पण जशी बेंगलोरमध्ये एंट्री केली तसं आम्हाला थोडंफार ट्रॅफिक लागलं होतं। बेंगलोरमधून बाहेर पडल्यानंतर 10:30 ते 11च्या दरम्यान आम्ही जेवणासाठी थांबलो होतो, कारण सकाळी लवकर नाश्ता केल्यामुळे भूक देखील लवकर लागली होती। सर्व सॅनिटाईज केल्यानंतर आम्ही जेवणासाठी डोसा, उत्तप्पा आणि व्हेज पुलाव ऑर्डर केला होता। तर अर्णवने त्या दिवशी इतकी सारी भूक लागल्यामुळे स्वतःच्या हाताने डोसा खाल्ला।
लहान मुलांची निरीक्षण क्षमता ही खूप चांगली असते. खूप छोट्या छोट्या गोष्टी बघून ते खूप लवकर शिकत असतात. ज्याप्रमाणे आम्ही चटणीमध्ये बुडवून डोसा खात होतो, तर ते बघून त्याप्रमाणे तो देखील सर्व चटण्यांमध्ये आणि सांबारमध्ये बुडवून डोसा खात होता. त्याने स्वतःच्या हाताने डोसा खाल्ल्यामुळे मी देखील माझं जेवण रिलॅक्सपणे केलं आणि 11:30 ते 12च्या दरम्यान आम्ही तिथून पुढच्या प्रवासासाठी निघालो. अर्णवचे जेवण पोटभर झाल्यामुळे अर्धा ते 1 तास खेळून पुन्हा त्याने एक व्यवस्थित झोप काढली. आम्हाला वाटलेलं की प्रवासादरम्यान अर्णव थोडीशी चिडचिड करेल, कारण तो इतका वेळ एकाच जागी बसू शकत नव्हता. कारण घरामध्ये आम्ही बघतो तर तो कधीच एका जागेवर इतका जास्त वेळ बसत नाही, नेहमी खेळत असतो, पळत असतो. पण असं न होता तो प्रवास छान एन्जॉय करत होता. साडेतीन ते 4च्या दरम्यान आम्ही छोटासा टी ब्रेक घेतला, कारण कंटिन्यू हे ड्राईव्ह करत होते. एक छोटासा ब्रेक तर हवाच होता. त्यानंतर फ्रेश होऊन आम्ही घरच्यांना कळून की कुठपर्यंत आमचा प्रवास झाला आहे, प्रवास कसा चालला आहे हे सर्व कळून पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. पहिल्यांदाच एवढा लांबचा प्रवास आम्ही कारने करत होतो. त्यामुळे असं ठरवलेलं की साधारणतः 6 वाजल्यानंतर जर खूप त्रास होत असेल प्रवासाचा तर आम्ही एका ठिकाणी थांबणार होतो, हॉल्ट करणार होतो. पण जसजसं घर जवळ येत होतं तसतशी अधिक उत्सुकता होती की घरी कधी लवकर पोचतोय. त्यामुळे आम्ही ठरवलं की नाही, आता कंटिन्यू प्रवास करायचा. आणि अशा प्रकारे जवळजवळ 16 ते 18 तासांचा प्रवास करून आम्ही 7:30च्या दरम्यान कर्नाटका बाँड्री क्रॉस करून महाराष्ट्रात पोहोचलो. घरी पोचायला आम्हाला 9:30 वाजले होते. आणि हा व्हिडिओ आहे आम्ही गावी पोचल्यानंतर नेक्स्ट डेचा. आम्ही केव्हाही गावी गेलो तर सगळ्यात पहिलं काम आमचं हे असतं की ज्योतिबाचं दर्शन घेणं. आमच्या गावात ज्योतिबाचं खूप मोठं मंदिर आहे. ह्या व्हिडिओमध्ये अर्णवसोबत जे खेळत आहेत ते माझे सगळ्यात लहान चुलत दीर आहेत. देवाचं दर्शन घेतल्यानंतर सर्व स्वयंपाक वगैरे उरकून आम्ही 11:30 ते 12च्या दरम्यान पुण्याला जायला निघालो, कारण पुण्यामध्ये आमचं एक खूप महत्त्वाचं काम होतं. पुण्यात पोहोचायला आम्हाला साधारणतः 4:30 ते 5 वाजले होते. आणि हा अर्णवचा नेक्स्ट डेचा व्हिडिओ आहे. पुण्यामध्ये अर्णवच्या आत्तूच्या घराच्या शेजारीच एक बाग आहे, तर तिथे सकाळी त्याला त्याचे बाबा घेऊन गेले होते आणि त्याने तिथे खूप मजा केली. गार्डनमध्ये जाण्या अगोदरच अर्णवचा नाश्ता झाला होता, त्याने दूध देखील पिलं होतं. आणि त्यानंतर त्याचं भरपूर सारं खेळून झाल्यानंतर आम्ही ताईंच्या नंदूबाईंकडे गेलो होतो. त्यांना ट्विन्स आहेत, हरी आणि कान्हा.
आणि त्यांच्यासोबतही अर्णव खूप जास्त खेळला, कारण बऱ्याच दिवसानंतर त्याला असं बाहेर पडायला खेळायला मिळालं होतं. आणि गेले 1.5 वर्ष झालं मी कोणाकडेच गेलो नव्हतो, त्यामुळे आम्हाला देखील सगळ्यांच्याच भेटीची आतुरता लागली होती. आणि शेवटी इतकं सारं खेळूनही आम्ही जेव्हा घरातून बाहेर पडायची वेळ आली तेव्हा अर्णवला खूप रडू आलं, कारण त्याला हरी आणि कान्हा सोबत पाहिजे होते. त्यांना घेऊनच चला असं म्हणून तो रडत होता. अर्णवला कसं बसं समजावणं मी त्यानंतर रात्रीच्या मुक्कामासाठी अर्णवच्या बाबांचे जिवलग मित्र अनिकेत भाऊजी आणि स्मिता ह्यांच्या घरी आलो. अनिकेत भाऊजींची मिसेस स्मिता ही पुण्यातली एक खूप सुप्रसिद्ध डॉक्टर आहे. आमचं लग्न झाल्यानंतर माझी स्मिताशी हळूहळू ओळख झाली आणि आमची मैत्री खूप घट्ट झाली, कारण आमचे विचार खूप छान जुळतात. रात्रभर आमच्या गप्पाटप्पा चालूच होत्या आणि दुसऱ्या दिवशी आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. परतीच्या प्रवासात अशा प्रकारे बऱ्याच वर्षानंतर भोजनाचा स्वाद आम्ही घेतला होता. त्या दिवशी श्रावण संपला असल्यामुळे खास अर्णवसाठी चिकन आणि भाकरीचा डब्बा अर्णवच्या आत्तूने अर्णवसाठी दिला होता. आम्हाला कांद्यात पोचायला 4:30 ते 5 वाजले. हे माझे चुलत लहान दीर आहेत आणि त्यांचे ऑनलाईन क्लास सुरू असताना अर्णव मध्ये मध्ये जाऊन जे काही त्याला दिसतंय, जे काही त्याला समजतंय ते त्यांना सांगत होता. आमच्या घरी दरवर्षी श्रावण महिन्यात पारायण असतं. अर्णवची मात्र ही पहिलीच वेळ पारायणाला बसण्याची. पारायण वाचतायत ते माझे सगळ्यात मोठे चुलत सासरे. ते आता रिटायर झालेत आणि आता सध्या तरी ते घरीच असतात. हे आहे माझं कुटुंब आणि आता मी थोडक्यात माझ्या कुटुंबाची ओळख करून देते. हे आहेत अर्णवचे पंजोबा दाजी बाबा. हे आहेत माझे मोठे चुलत सासरे, त्यांना मी आबा म्हणतो. आणि ह्या माझ्या मोठ्या चुलत सासूबाई, त्यांना मी थोरल्या आई म्हणतो. आणि हे माझे दीर अभिभाऊजी. त्यानंतर हे माझे 2 नंबरचे चुलत सासरे, त्यांना मी दादा म्हणतो. आणि ह्या ताई. आणि हे आहेत अर्णवचे आजी आजोबा. माझे सासरे हे आता मिलिटरी रिटायर्ड आहेत, ते मग सध्या घरीच असतात. त्यानंतर माझ्या ह्या 4 नंबरच्या सासूबाई, त्यांना मी आबी म्हणतो. हे तात्या माझे चुलत सासरे पृथ्वीराज भाऊजी. आणि ह्या 2 नंदूबाई क्रांतीताई आणि ज्योतिताई. आणि ह्या माझ्या सगळ्यात शेवटच्या 5 नंबरच्या सासूबाई, त्यांना मी आंटी म्हणतो. हे काका चुलत सासरे, हे छोटे भाऊजी. आणि ह्या ज्या माझ्या नंदूबाई आहेत त्यांना मी राणी साहेब म्हणते. हे छोटे भाऊजी आहेत पण त्यांचा मान सगळ्यात मोठा असतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हरतालिकेच्या पूजेची तयारी सुरू होती. ही पूजा आमच्या घरी खूप मोठी असते, कारण गोळेमळ्यातल्या जवळजवळ बऱ्याच बायका आमच्या घरी पूजा वाचण्यासाठी येतात. हरतालिकेची पूजा वाचून झाल्यानंतर काही गोड क्षण टिपण्यासाठी मी माझ्या सर्व सासूबाईंसोबत खूप सारे फोटो काढले. आणि ह्यांच्याविषयी तर आवर्जून सांगायचं, हे आहेत अर्णवचे लाडके करंदाजी. अर्णव त्यांना सारखा मंदिरात न्यायला, खेळायला बोलवत असायचं. हरतालिकेची पूजा आणि फराळ झाल्यानंतर अर्णवच्या बाबांनी मला माहेरी नेऊन सोडलं. आणि तिथे गेल्यानंतर इतक्या वर्षांनी अर्णवला बघून आजी आजोबा मामा ह्या सगळ्यांच्या आनंदाला उधाणच आलं होतं. अर्णवला न्हाऊ घालणं, खाऊ घालणं, त्याच्यासोबत खेळणं, ही सर्व कामं आता मामा बाबा आणि आई करत होते, त्यामुळे मी निवांत होते.
आजी आजोबा मामा ह्या सर्वांनी खूप तयारी केली होती. अर्णव येणार म्हणून खूप सारी खेळणी, त्याच्यासाठी खाऊ, त्याच्यासाठी कलर्स, पेन हे सगळं आणून ठेवलं होतं. त्यानंतर मी देखील माझ्या मामा मामींच्या घरी माझ्या आजीला भेटून आले. अरे वा वा वा. 2 दिवस माहेरी राहून मी पुन्हा कांद्याला आले, कारण दुसऱ्या दिवशी आमची पुन्हा परतीची तयारी करायची होती. सर्व पॅकिंग वगैरे करून आम्ही गणपतीची सुट्टी खूप एन्जॉय करून दुसऱ्या दिवशी पहाटे 5:30 वाजता चेन्नईला यायला निघालो. जातानाचा प्रवास खूप पटापट झाला, पण आम्ही गावी गेल्यानंतर खूप ठिकाणी फिरल्यामुळे येताना प्रवासात थोडासा कंटाळा आला होता. त्यामुळे आम्ही वेल्लोरला एका रात्रीसाठी मुक्काम केला. आणि दुसऱ्या दिवशी प्रवासाचा पूर्ण कंटाळा गेल्यानंतर आम्ही 6:30 ते 7च्या दरम्यान चेन्नईला यायला निघालो. आणि 8 ते 9 दिवसांची ही गावाकडची ट्रिप खूप सारी एन्जॉय करून आम्ही 11च्या दरम्यान चेन्नईमध्ये पोचलो. हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.